ओके, नमस्कार. मी एके सेवानिवृत्त अधीक्षक सार्वजनिक बांधकाम मंडळ पुणे. सामाजिक क्रांतीचे पर्व माननीय ज्योतिरामजी बर्वे स्वातंत्र्य सेनानी यांनी 1968 पासून भोई समाजाच्या 35 लाख समाजाला भटक्या विमुक्त जाती जमातीच्या सवलती मिळवून देण्यासाठी जे अथक प्रयत्न केलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आम्ही 1968 पासून ते आजपर्यंत सामाजिक परिवर्तनामध्ये विविध कार्याची अंमलबजावणी करण्याचं काम खारीचा वाटा म्हणून आम्ही करीत आहोत. भोई समाजामध्ये विविध ज्या समस्या आहेत, मच्छीमार समाजाच्या, डांगरवाडी समाजाच्या आणि शिक्षण घेत असलेल्या विविध होतकरू गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ज्या महाराष्ट्र राज्य स्तरावर शैक्षणिक प्रकल्प उभे राहण्याच्या कामी श्रीयुत एस ए भोई सर यांच्या माध्यमातून आम्ही एकत्र काम करीत आहोत. जळगाव येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा भूखंड नगरपालिकेच्या माध्यमातून 15,000 स्क्वेअर फूटचा भूखंड आपल्या समाजासाठी आपण मिळवून दिलेला आहे आणि त्यावर आज भव्य अशी इमारत महाराष्ट्रातल्या भोई समाजाला शोभेल अशा प्रकारची आपण उभी केलेली आहे. त्या इमारतीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केवळ सामाजिकच नव्हे तर राज्यातील विविध विमुक्त आणि भटक्या जाती जमातीचे स्नेह संमेलन घेणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्या माध्यमातून भटक्या विमुक्त जाती जमाती आणि भोई समाजाचे प्रश्न सोडवण्याचा अथक असे प्रयत्न एस ए भोई सर आणि आम्ही सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यातून आम्ही करीत आहोत. भोई समाजातील महाराष्ट्र राज्यातील विविध मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश यामध्ये भोई समाजाचे जे गुणवंत विद्यार्थी आहेत, जे IAS, IPS किंवा MPSCच्या माध्यमातून वर्ग 1 किंवा वर्ग 2 च्या पदावर जाऊ इच्छितात, परंतु त्यांना योग्य अशी संधी मिळत नाही. त्यांना पुणे किंवा मुंबई या ठिकाणी राहण्याची योग्य अशी सोय नाही किंवा त्यांना आर्थिक मदतीचा कुठल्याही प्रकारचा स्रोत समाजाच्याकडून आजपर्यंत मिळालेला नाही. आणि अशा या माध्यमातून पुणे येथे नुकताच आपण महाराष्ट्र राज्यातील होतकरू गुणवंत गरीब अशा विद्यार्थ्यांसाठी पुणे या ठिकाणी भव्य अशी IAS, IPS ट्रेनिंग सेंटर आपल्या महाराष्ट्रातील भोई समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण निर्माण करण्याचा प्रयत्न आपला आहे. त्यासाठी आज समाजातील जे विचारवंत लोक आहेत त्यांनी आज ह्या प्रकल्पासाठी प्रत्येकी 1 लाख रुपये देऊन 15 लाखाची जागा या ठिकाणी घेण्याचं आपलं निश्चित झालेलं आहे. महाराष्ट्र राज्यातील जे होतकरू सेवानिवृत्त अधिकारी आहेत किंवा ज्यांना समाजाविषयी जाण आहे, ज्यांनी समाजाच्या सवलती घेऊन जे मोठे झालेले आहेत, त्यांची काम करण्याची इच्छा आहे परंतु त्यांना योग्य असं व्यासपीठ मिळत नाही. भोई समाजामध्ये क्रांती घडवण्यासाठी आणि राजकीय किंवा प्रशासन या भोई समाजाच्या कर्तबगारीतून आपल्याला सुवर्ण संधी मिळण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील तमाम सर्व भोई समाजातील युवक, तरुणी आणि विशेषतः व्यावसायिक अधिकारी, कर्मचारी यांना या प्रकल्पासाठी अशी विनंती करण्यात येत आहे की ज्यांना ज्यांना ह्या प्रकल्पामध्ये आपला सहयोग द्यायचा आहे त्यांनी आपला कुठला क्रमांक त्यांनी युवराज लांबळे पुणे ह्या भोई समाजाच्या तरुण कार्यकर्ता आणि करिअर डेव्हलपमेंटचे क्लासेस घेणाऱ्या या युवकाच्या मोबाईल क्रमांक
या क्रमांकावर आपण सर्वांनी संपर्क साधून आपण सहकार्य करावे ही नम्र विनंती. नमस्कार.